Myself, Dr. Avinash Gorakh Mansoor, Vice Principal of Dr. Ithapa Institute of Pharmacy and HOD of Pharmaceutics Department. तर विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी कॉलेजला डॉक्टर इथाप इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 2026-27ची बुकिंग सुरू झालेली आहे. तर आपणही फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यावा. तर का घ्यावा याच्या पाठीमागे ह्या वर्षीपासून तुम्हाला एक खूप मोठी आणि एक चांगली संधी आलेली आहे की फार्मसी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर AI हा मोड किंवा हे मॉड्यूल्स यूज करून तुम्ही तुमच्या या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकता. तर नवीन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये नवीन सिलेबस इंट्रोड्यूस झालेला आहे 2026-27 अकॅडमिकसाठी. आणि त्या सिलेबसमध्ये जर तुम्ही सिलेबस बघितला तर सेमिस्टर वाईज त्यांनी प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक AI कन्सेप्ट यूज करून तुम्हाला फार्मसीमध्ये त्याचा कसा बेनिफिट होईल आणि तुम्ही 4 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर मार्केटमध्ये पासआउट झालेल्या स्टुडंटच्या कम्पॅरेटिव्ह ही बॅच जी बाहेर पडेल तर त्या बॅचचा आणि ह्या बॅचचा जो काही डिफरन्स असेल तो डिफरन्स AI मोड आणि ओल्ड फार्मसीचा मोड याच्यामध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट खूप होणार आहे. कारण AI जो मोड आहे त्या मोडनी जर तुम्ही सिलेबस इंट्रोड्यूस केलेला आहे PCI त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये तो स्टडी करून आत्मसात करून जर बाहेर पडलात तर मार्केटमध्ये तुम्हाला त्याची मागणी जास्त असणार आहे ॲज कम्पॅरेटिव्ह पासआउट झालेल्या स्टुडंटपेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप चांगली संधी आहे. या संधीचा तुम्ही मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा व फार्मसी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडावे ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.